कंपनी ह्याच्याबद्दल तुमचं मत काय? नाही क्वालिटी तुमचे ते वापरा ते ग्रोथर आणि हा. रोहर दोन्ही पण चांगल्या क्वालिटीचं आहे आणि त्यातनं ग्रोथ भेटत जाते आणि चांगलं वाटलं ते वापरताना हे ते हा. आणि त्याच्यात ही नाही कुठलं Chemical नाही. केमिकल नाही काही नाही बरोबर. म्हणजे त्रास होत नाही कुठलं म्हणजे फवारताना म्हणा समजा ते ड्रिचिंग करताना म्हणा म्हणजे काही वास नाही. पण त्याचा एकदम वास छान वास पण असं काही नाही आहे. आणि अनुभव तर चांगला आला मला हम्म. ग्रोथ बी चांगला पकडला त्याच्यामुळं आणि केळीत सगळ्यात महत्वाचं तुम्ही नवीन आहेत हा नवीन पण- फर्स्ट टाइम तरी आणि मी success फर्स्ट टाइम असून बी विश्वास ठेवला आणि माझं कसं आहे एकदा बघू म्हणजे विश्वास ठेवून बघू हा, हा. नुसतं बघू नाही नाही तुमचं विश्वास ठेवून बघू आणि अनुभव घेऊ म्हणजे कधी कधी अनुभव विकत बी घ्यावं लागतात कधी कधी खरंय. ही पण होत असते खरंय. म्हणून मी फर्स्ट टाइम काय करतो विश्वास टाकायचा काय दोन्ही पैकी एकच होईल ना विश्वास टाकून काम करायचं विकत घेतलेला अनुभव सार्थकी लागला असं वाटतं. हा 100% साहेब नमस्कार. नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. सतीश कल्याण तुपे मोठी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर बरं आता ही जी आपली केळीची लागण आहे टोटल आता थोडस घोगरे सर आपलं गजानन सर टोटल पूर्ण प्लॉट वरती फिरून घ्या. आता ही आपली जी पूर्ण केळीचा बाग आहे आता टोटल सगळी रोपं किती आहेत आपली? 41 रोप असतील त्यातनं काय गेले 41 रोप आहेत 41 आणि ही जी लागण तारीख काय आपली? 19 नोव्हेंबर 19 नोव्हेंबर 2025 25. 19/11/2025. 25 तर ही किती बाय किती वर लागण आहे? 5x6 वर 5x6 वर लागण आहे म्हणजे 2 वळीच्या मध्ये 6 फूट 6 अंतर आणि समोर 5 समोर फूट 5 अंतर. फूट आणि ही जी जात आहे रोपांची ही कुठली आपली? मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्ट. सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता हिथनं पुढं आपलं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे. हो आजची तारीख काय आहे? आज 8 तारीख आहे 8/12/2025 8 डिसेंबर 2025. आता ही जी तुम्हाला आमच्या वापरा बायोनिक बद्दल माहिती भेटली ही कुणाकडून भेटली? अनिल तोडकरांकडून भेटले मला फुडजळगावच्या जवळजवळच्या म्हणजे अनिल तोडकर सरांनी सांगितले की बाबा तुम्हाला केळी तुम्ही नवीन आहेत तुम्हाला जर एक्सपोर्ट करायचं असेल तर त्यांना जाऊन मार्गदर्शन त्यांचं घ्या बघा, म्हणजे काय बोलायची गरज नाही. तुम्हाला जी माहिती भेटली ती अशी भेटली हा की एकदम पूर्ण भेटली की हा. तुम्हाला एक्सपोर्ट करायची असेल तर वापरा बायोनिक त्यांची भेट घ्या तर मग केळी काय कोणी बी आणू शकते म्हणले पण ती होऊ शकत नाही म्हणजे मी मुद्दाम काही गोष्टी बरोबर जसा निरोप आलाय हम्म, तसंच आपल्याला ह्या कॅमेऱ्यात सांगायचं. त्याचं कारण असं बरोबर की आज जसं आहे तसंच बोलायला थोडस प्रत्येकाचं मन कचत आहे हा आणि आपल्याला तिथंच आपल्याला कचून द्यायचं नाही. का बरोबर तर जसं आहे तसं आपण ज्यावेळेस एकामेकाला बोलू ना त्यावेळेस एकामेकावर आपल्याला विश्वास ठेवू वाटत. बरोबर आहे बरोबर कारण आज केळीत आता तुम्हाला माहित नाही आज तुम्ही पहिल्यांदा आहेत केळीमध्ये खूप शेतकरी आले केळी मुळे खूप शेतकरी सुधारले पण नाही असा विषय नाही पण केळीतलं गमक ज्या काही शेतकऱ्यांच्या लक्षात नाही आलं किंवा त्यांना कोणी समजून घेतलं नाही किंवा त्यांना कोण मार्गदर्शक भेटला नाही किंवा त्यांना कोण दिशा देणार भेटला नाही त्यावेळेस शेती करता करता झालेल्या खर्चापायी बऱ्याच काही अडचणी आल्या आणि केळी नकोच ह्या गोष्टीमध्ये ते परफेक्ट झाले की आपल्याला ते करायचंच नाही ते. कारण शेती हा असा विषय की शेती करताना जर मार्गदर्शक आपल्याला योग्य भेटला दिशा देणारा आणि जसं आहे तसं सांगणारा तर शेतीवरती शेती विकत घेता येते एवढं उत्पादन आपला शेतकरी काढू शकतो. पण शेती करताना जर मार्गदर्शक योग्य भेटला नाही तर शेती विकायची बारी येते. त्याचं कारण एकच कर्ज वाढतं उत्पादन पाहिजे असं अपेक्षित निघत नाही आणि अनाटाईन झालेला खर्च आता मी कशाने देऊ ह्या अडचणीत आलेला आपला जो शेतकरी आहे त्याच शेतकऱ्याला आपल्याला अडचणीत कोणाला जीवन द्यायचं नाही कुठल्याच पिकात. फक्त ह्या वापराबायोनिकने ही टेक्नॉलॉजी अशी बनवली म्हणजे आज आपली पूर्वावस्था आहे तरी मी सांगतोय की पीक कुठलं असू द्या पिकाला पाहिजे अन्नद्रव्य. त्या पिकाला माहिती नाही की माझ्या ह्या जमिनीचा मालक मला ह्या जमिनीत आणून लावलंय तो गावामध्ये पोलीस पाटील आहे सरपंच आहे उपसरपंच आहे सभापती आहे आमदार आहे खासदार आहे मंत्री आहे त्याला काही घेणं नाही. त्याला एकच माहिती की मला अन्नद्रव्य पाहिजे ते तुम्ही दिलं की मी तुम्हाला पाहिजे ते देणार आहे ते उत्पन्न देणार. मग आपल्याला येणाऱ्या दिवसात तेच पाहिजे की हे तुम्ही जे आमच्यावरती अनिल तोडकर सरांमुळे जो विश्वास ठेवलेला आहे वापराबायोनिकचं मार्गदर्शन घ्यायचंच अगदी ठासून तुम्ही 15 दिवसापासून लावूनच धरले. तर तुमची अपेक्षा काय वैयक्तिक? माझी वैयक्तिक अशा अपेक्षा आहे की सुरुवातीपासून स्टेज एंड पर्यंत झाड कुठलाही बुंदा मोठा झाला पाहिजे पानाची रुंदी लांबी हे झाली पाहिजे आणि कुठलंही अडचण न येता तुम्ही योग्य वेळी मला मार्गदर्शन करावं. मी तर आहेच पण वेळोवेळी बाबा मी काय प्रॉब्लेम आला की मी तुम्हाला लगेच फोन करणारच आहे. पण माझी अपेक्षा आहे की झाड मजबूत बुंदा पांढरी मुळी चालली पाहिजे त्याची बुंदा मोठा झाला पाहिजे. योग असा आहे आजचा की तुमचे ते भाचे दुकानदार पण आहेत तुमचे कोण तुम्ही आता बोलले ते बेशेगरी हा ते जावयाच आहेत जावई आहेत ते बेशेगरीत म्हणजे योगायोग आपण आपली चर्चा पण झाली आता आपण दोघं शूटिंग मध्ये उभा ते तिकडे
आपला विषय असा आहे की ज्ञानाची देवाणघेवाण हम्म. आपल्याला करायची. आमचे अनुभव आम्ही तुम्हाला देणार आहेत. तुम्ही तुमच्या ह्या केळीसाठी दाणेदार, वॉटर सोल्युबल, शेणखत, लेंडीखत जे पाहिजे, भेसळला हे सगळं आपण वापरणार आहे. बरं. फक्त 1 महिन्याच्या अंतराने आपले वापरा बायोनिकचे आतापासून ते एंड पर्यंत आपण डोस देणार आहे, स्प्रे देणार आहे. आणि त्यामधून आपल्याला ही केळी आणायची अशी की एक्सपोर्ट करायची. हा जो व्यापारी आपल्याला आता केळीतला एक तुम्हाला थोडंसं म्हणजे प्लस पॉईंट आणि निगेटिव्ह पॉईंट सांगतो. केळीत विषय असा आहे, केळी चांगली आली तर व्यापारी केळी पाहायला येतात आणि आलेला प्रत्येक व्यापारी म्हणतो मला हा माल पाहिजे. मला पण हा बरोबर. बरोबर का? हा झाला प्लस पॉईंट. हा आता ह्याच्यातला निगेटिव्ह पॉईंट कोणता आहे की केळी आणताना जर आपल्याकडून खालीवर झाली आणि आपल्याकडून निसवून त्याला वेळ घेतला हा हा आणि केळीला वजन वगैरे चांगलं कलर क्वालिटी नसेल तर प्रत्येक आलेला व्यापारी एक बोलतो की मार्केटच्या रेट पासून रेट वेगळा देणार, म्हणजे कमी एकदम, आणि पैशाला थांबावं लागेल. मग ह्या सगळ्या ज्या काही गोष्टीत अडचणी वाटतात आणि शेतकऱ्याला शेती करायला नको वाटते, हिथंच आपलं जे काही घडतंय प्लस पॉईंट सगळे, तर ते आपण येणाऱ्या दिवसात एकदम एंडला याच्यासाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. त्यासाठी आजपासून प्रयत्न चालणार आहेत. ती आता ह्याला कमीत कमी 9 ते 10 महिने लागणार आहेत. तर 9 ते 10 महिन्यात ह्या प्लॉटमध्ये जे काही बदल होते ना, आपण प्रत्येक 2 महिन्याच्या अंतराने लोकेशनला साहेब हे नारळ झाड आहे आपण परत डायरेक्ट एकदम इथं समोर उभा राहतो. पार्टी वेगळा आहे, कारण ज्यावेळेस झाडं डोक्याच्या वर वाढतील त्यावेळेस आपण पुढे येणार आहे. पण आजचं लोकेशन आपलं हे नारळाच्या झाडापासून पहिली रांग, दुसरी रांग, तिसरी रांग, आणि पहिलं झाड, दुसरं झाड आणि तिसरं झाड, आणि पलीकडं साहेबांच्या बंधूंची केळी आहे. म्हणजे अशा पद्धतीने आज आपण लोकेशन घेतलंय. साहेबांनी जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला 1% पण तडा जाणार नाही. ही व्हिडिओ मध्ये सांगतोय मी. आणि सगळी झाडं समान दिसावी ती मी म्हणायची गरज नाही, ती झाडं सांगते हा. पुढच्या आणि व्हिडिओ म्हणजे खालीवर असं काय गतिरोधक व्हायला नको. नाही गतिरोधक व्यवस्थित. होण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन द्यायचंच नाही आणि तुम्ही पण घेणार नाही. तो फॅक्टच वेगळा आहे. सगळ्यात महत्वाचं काय बघा, तुम्ही मी कितीही छान बोलू लोकांना आवडायसारखं, हा सगळ्यात महत्वाचं आपल्या दोघांबरोबर बोललं पाहिजे झाड. हा झाड हा बरोबर. आणि ती येणार दिवसात आपल्याला लावून द्यायचंय की हा प्लॉट मानला पाहिजे की तुम्ही घेतलंय ते मार्गदर्शन योग्य घेतलंय आणि पाहणाऱ्या शेतकऱ्यांना वाटलं पाहिजे आम्हाला पण हेच असंच मार्गदर्शन पाहिजे. आपल्याला त्यासाठी आज आपण मुद्दाम हा व्हिडिओ काढतो. बिगर फोटो काढता आपण मार्गदर्शन देऊ शकतो. पण का आपल्याला काढायचे? आपल्याला माहिती येणार दिवसात दिवस चांगले येणार पाहू ना चांगले. आम्ही फसवे असल्या मायात दमक नाही साहेब इथं उभं राहायची. नाही ना मी बरोबर स्पष्ट सांगतो. बरोबर. फक्त आपल्याला एक कसं आहे की बाबा सत्याला झाकायचं नाही, झाकायचं. सत्याला आपल्याला दाडवायचं पण नाही. सत्याला आता उघड करू. तर तुम्ही जो ठेवलेला विश्वास आहे त्या विश्वासाला 1% पण तडा जाणार नाही. येणाऱ्या दिवसात आपण 2 महिन्यांनी भेटू आणि जे काही परिस्थितीत बदल लावण्याचा प्रयत्न करू. दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे साहेब. धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. सतीश कल्याण तुपे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. तर आपण ह्या केळीसाठी वापरा बायोनिकचं मार्गदर्शन तुम्हाला किती तारखेला दिलं आपण? पूर्वावस्था काढली होती आपण 8 डिसेंबर 2025. बरोबर आहे ना? हा बरोबर. आणि हे केळीची लागण तारीख किती आहे? 18 नोव्हेंबर 18 नोव्हेंबर 2025. 25. आणि आजची तारीख किती आहे? आता आज 17 आहे आज. 17 मार्च 2026 आहे. 17 मार्च 2026 म्हणजे उद्या 18 मार्च 2026 ला उद्याच दिवशी ह्याला 4 महिने कंप्लीट बरोबर आहे ना? बरोबर आहे. आज जर ही जी आपण सरासरी जर 4 महिने कंप्लीट झालेली ही थोडीशी पुढचे 1-2 रांगा दोन लाईन. हा तर आता ही तिसऱ्या लाईन मधलं तिसऱ्या झाडात उभा आहे आपण, जिथं लोकेशनला उभा होतो. ही झाड डोकीच्या वर गेलेले गेले बरोबर आहे. आता तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये फक्त वापरा बायोनिकचं मार्गदर्शन ऍड केले. थोडं सगळीकडे फिरून घ्या. ही पण सरांचाच पाठीमागे प्लॉट आहे. एकदम दमाने स्लो मध्ये फिरवा एकदम. आता सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की आत्ताच्या कंडिशनला टेम्परेचर आहे आणि ह्याच्या अगोदर होती ती थंडी होती. थंडीमुळे प्लॉट उचलत नव्हता, अन्नद्रव्य अपटेक होत नव्हती. पण आता टेम्परेचर मुळे गच्चा धरायला लागलाय प्लॉट बऱ्याच जागेवर. पण आता तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये हे ऍड केलं आणि वापरलं तर तुम्ही हे सोडल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की खरंच ह्या वापरा बायोनिक मध्ये काहीतरी ताकद दमक आहे बाबा? नाही सोडल्यानंतर फवारल्यानंतर किती दिवसांनी जाणवलं? 1 महिन्यानंतर मला जाणवलं चांगलं. 1 महिन्यानंतर जाणवलं. आणि तोपर्यंत आपण दुसरं कुठलं काय वापरलंच नव्हतं. तेच बरोबर मार्गदर्शन सोडलं. हा 1 महिना बाकी काय नाही बघितलं. 1.5-2 महिने काही सोडलं नाही, काहीच नाही. पोंगाभरणी सुद्धा एकच झाली ह्याची. हा आता हा पोंगाभरणी पण एकच झाली. हॅलो
सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की तुम्ही ह्याला पोगा भरणी केली, स्प्रे घेतले, जमिनीतले डोस एकदम जसं लिहून दिलं त्या पद्धतीने तुम्ही कंटिन्यू केलं. केलं. पण सगळ्यात महत्वाचा विषय, तुम्ही इतर मार्केटमधलं जरी काही नाही केलं आणि ह्याच्यावरच तुम्ही जरी बाग धरली तरी तुम्हाला तो रिझल्ट दिसला 1 महिन्याने का होय ना, की दिसला. ह्याच्यात ताकद आहे. म्हणजे आम्ही तर अगदी असं स्पष्ट बोलतो की तुमच्या शेड्यूल मध्ये आमचं ऍड करा. आता तुम्ही वेगळंच केलं की तुम्ही 1 महिनाभर काहीच फुरलं नाही काय नाही की बघायचं वापराचं काय आहे. म्हणजे अनुभव तर आला पाहिजे ना. खरं एकदम बरोबर. नेमकं पण मग मला काय कशामुळे म्हणायचंय, फरक पडलाय कशामुळे नाही काय मला काय म्हणायचंय, तुमच्या बरोबर ज्यांनी काही केळी लावलेली म्हणजे तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक, गावकरी काय जे काय तुम्हाला माहिती असेल, आपल्या बरोबर ज्यांनी लावली किंवा आपल्या अगोदर 15 दिवस असेल किंवा आपल्या नंतर 15 दिवस असेल किंवा लेट 15 दिवस असेल, त्यांची केळी आपल्यासारखी इतक्याशी पाला 2 पाल्याच्या मध्ये डिस्टन्स टाकत, पाला असा लांब रुंद, उन्हाला बळी न जाता आहे हा. गावात. नाही ते नाही कोणाचं. मग मला काय म्हणायचं, अनिल तोडकर आपले जे आले, आपले हे जे अकोल्याचे आहेत जळगावचे, बरोबर आहे का, तर त्यांनी तुम्हाला जी सल्ला दिला की बाबा वापरा बायोनिकचं मार्गदर्शन तुम्ही मीर साहेबांकडून घ्या, आज काय वाटतंय तुम्हाला तुमचं काय नाही एकदम मस्त घेतलं ते बरं झालं म्हणलं, माहिती मिळाली आणि ती सुरुवातीपासून जे वापरलं पण वापरा बनवूचं आणि तुम्ही त्याप्रमाणे आपण तारखेप्रमाणेच सगळं अपडेट करत गेलो सगळं वेळेच्या वेळेला. आपली किती हजार झाड आहेत ती आणि हा प्लॉट 4,000 वरती सोडून देऊ आपण 100. 4,000 आता त्यात काय वायरचे आहेत मी काय काढून टाकलेत, काय काय गेले 100 सोडून देऊ आपण 100-120 4,000 धरू. टोटल 4,000 आणि तिकडं 2 म्हणजे 6 ती बंधुराची आपल्या ते बंधुराची त्याला पण आपण घेतलेले मार्ग घेतले. मला काय म्हणायचंय, आता जी काही केळी क्षेत्रात शेतकरी आहेत ज्यांची केळी टेम्परेचर मुळे गच्चा धरलेला आहे, थंडीमध्ये अगोदर अपटेक व्हायना म्हणून वाढ थांबलेली आणि 2-2, 3-3 महिने, 4-4 महिने झाले तरी केळीची वाढ पाहिजे अशी होईना आणि 2 पाल्याच्या मध्ये डिस्टन्स पाडणार. तर आता ही तुम्ही अनुभवाला घेऊन आज आपण प्लॉटवरती उभा आहेत, म्हणजे कुठं चौकात वगैरे उभा राहून आपण दोघं पण बोलत नाही की बाबा वापरा बायोनिक चांगले. आज ह्या मोक्या झाडापाशी आपण साक्षात्कार देण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बांधवांना. तर तुम्ही एक सल्ला संदेश म्हणून काय सांगाल की बाबा वापरा बायोऑर्गॅनिक शंका घेऊन वापरलं पाहिजे, निसंकोचपणे वापरलं पाहिजे, बिनधास्त वापरलं पाहिजे, किंवा शंका असेल तर एखादा प्लॉट व्हिजिट करून निर्णय घेतला पाहिजे. आता ह्या प्लॉट बद्दल तुम्ही अनुभव घेतलेला आहे, तर तुम्ही एक सल्ला संदेश म्हणून काय सांगाल की बाबा कष्टकरी शेतकरी आज जर खर्च करून कष्ट करून वेळ देऊन पीक जर वय खात असेल तर त्या आपल्या कष्टकरी बांधवांना आपला निरोप काय असेल की बाबा वापरा बायोनिक हे मार्केटमध्ये पैसे कमवायला आलेली कंपनी, शेतकऱ्यांना वरती काढण्यासाठी आलेली कंपनी, का शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने मोठं बनवण्यासाठी आलेली कंपनी, का शेतकऱ्याचा खऱ्या अर्थाने विजय करायसाठी आलेली कंपनी, ह्याच्याबद्दल तुमचं मत काय? नाही क्वालिटी तुमचे ते वापरा ते ग्रोथर आणि रोहर दोन्ही पण चांगल्या क्वालिटीचं आहे आणि त्यातनं ग्रोथ भेटत जाते आणि चांगलं वाटलं ते वापरताना हे ते. आणि त्याच्यात ही नाही कुठलं केमिकल नाही, काही नाही, म्हणजे त्रास होत नाही कुठलं, म्हणजे फवारताना म्हणा, समजा ते ड्रिचिंग करताना म्हणा, काही नाही, वास पण असं काही नाही. आणि अनुभव तर चांगला आला मला, ग्रोथ बी चांगला पकडला त्याच्यामुळे. आणि केळीत सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही नवीन आहे. नवीन फर्स्ट टाइम आणि मी फर्स्ट टाइम असून बी विश्वास ठेवला. आणि माझं कसं आहे, एकदा बघू म्हणजे विश्वास ठेवून बघू नुसतं बघू नाही, विश्वास ठेवून बघू आणि अनुभव घेऊ. म्हणजे कधी कधी अनुभव विकत बी घ्यावं लागतात, कधी कधी ही पण होत असते. म्हणून मी फर्स्ट टाइम काय करतो, विश्वास टाकायचा, काय दोन्हीपैकी एकच होईल ना, विश्वास टाकून काम करायचं. विकत घेतलेला अनुभव सार्थक लागला असं वाटतं. 100%. नाही पण विषय बारीक अभ्यास केले वासाय बरं का गजानन सर. आता म्हणजे आज तुमच्या वडिलांचा महिना जेवायचा कार्यक्रम तुमचे नातेवाईक आलेले, म्हणजे ज्यावेळेस आम्ही 8 डिसेंबर 2025 तुमच्याकडे आलो तर तुमचे वडील आजारी असताना, अगदी खूप सिरियस असताना तुम्ही ही केळीचं लागण केली. अगदी केळीची लागण करून आमच्यासारख्याच अगदी तुम्ही मार्गदर्शन घेतलं, जे काय पेमेंट झालं ते कॅश केलं. घरात अशी परिस्थिती असताना आणि तुमचे वडील त्याच महिन्यात 17 डिसेंबरला 17-12 एक्सपायर झाले, जे दुःखद निधन झालं, आजारी होते. मग मला काय म्हणायचंय, एवढं तुमचं असताना पण तुम्ही धाडस केलं. घरात आपलं वडील आजारी असताना सगळ्यात आवडतं प्रत्येकाचं आई आणि वडील. आणि मी ती दिवशी पाहिलं, आम्ही आलेलोय तरी तुम्ही वडिलांचं जी काय हाका मारली, आवाज दिला तर दादा आलो थांबा आलो, म्हणजे तुम्ही प्रत्येक शब्दाचं उत्तर त्यांना देत असताना आमच्याकडे बी लक्ष होतं आणि त्यांच्याकडे बी लक्ष होतं. मग अशा परिस्थितीत तुम्ही धाडस केलेले. तर मला वैयक्तिक असं म्हणायचंय
की पाहणारे जेवढे काही शेतकरी बांधव आहेत की ज्यांची केळी वय खात असन, वेळ घेत असन, गच्चा धरलेला असन, टेम्परेचरला ह्याला बळी गेलेले असन, सरांनी जर अशा कंडिशन मध्ये हे धाडस केले आणि वापरा बायोनिक स्वीकारले आणि त्याचा रिझल्ट विजय हित आहे, हित आहे. तर मला वाटतं की तुम्ही पाहणारे आपले जे काही शेतकरी बांधव आहेत ज्यांची केळी वय खाल्लेला असन, वेळ घेतलेला असन, खर्च कष्ट करून ती केळी उचलत नसन, तर वापरा बायोनिकला निसंकोचपणे वापरायला काही हरकत नाही. कारण आपण आपली तारांबळ करून घेण्यापासून हे व्हिडिओ पाहून आपण आपले वापरा बायोनिकचे कुठल्याही मार्गदर्शकांना कॉल करून तुमच्या प्लॉटवरती बोलून घ्या आणि तुमचे प्लॉटनी जे काही वय खाल्लंय ते वय बाहेर काढून घ्या. कारण असं की आपलं कष्ट, खर्च आणि वेळ वाया जर जात असेल तर आपण जुगार खेळल्यासारखं आहे. आहे. आणि तेच कष्ट, खर्च आणि वेळ वापरा बायोनिक बाहेर काढून देत असेल तर मला वैयक्तिक असं वाटतं सत्याचा स्पर्श म्हणजे काय, परिसाचा स्पर्श ज्या वेळेस लोखंडाला होतो आणि लोखंडाचं सोनं होतं, तसं सत्याचा स्पर्श म्हणजे जमिनीला जर वापरा बायोनिकचा स्पर्श झाला, ड्रिप असन, स्प्रेद्वारे असन जर गेलं तर पीक कुठलंही असू द्या, केळीच नाही पीक कुठलंही असू द्या, ते पीक अपेक्षेपासून जास्त उत्पादन दिल्याशिवाय राहणार नाही. याची प्रचिती हित आहे. कारण आम्ही येण्या अगोदर हा प्लॉट कसा होता हे जे व्हिडिओ फोटो ह्याच ठिकाणावरून आपल्याकडे इथेच काढले होते. बरोबर आहे नाही, इथेच काढले होते. आपण ही पहिली रांग आहे, हा. ही दुसरी रांग आणि तिसऱ्या रांगातलं तिसऱ्या झाडापाशी तुम्ही तिकडून मी इकडून असंच उभं राहिलो. म्हणजे बरोबर लोकेशन आपण का हलवत नाही की पाहणाऱ्यांना आपल्याला दिशा द्यायची, दिशा द्यायची. नाही तर ह्याच्यापासून पण आणखी ही झाड जर बघितलं तर ह्यापासून मोठं आहे. हा, पण आपल्याला तिथं नाही आपण गेलो. नाही. कारण आपल्याला दिशा का द्यायची की कष्ट करणाऱ्याला एकच जाणीव असती की हे माझ्यातलेत, आपण शेतकरीच आहोत म्हणून आपण ते सगळंच खरं लावायचा प्रयत्न करतो. कारण लबाडात पोटात असलं आणि मराठी म्हण कसं आहे, पोटात एक, खोटात एक, तोंडात एक. हो. आपलं जे आहे तेच. आता गाडीत तुम्ही आमच्या बसून आलायत, हिथं यायच्या अगोदर काय बोलायचं, काय सांगायचं, कसं बोलायचं ह्याच्याबद्दल चर्चा आहे का? नाही. म्हणजे मी इतकं स्पष्ट का बोलतोय माहिती आहे नाही. काय नाही. आपलं जसं आहे तसं आहे. प्लॉट जसा दिसतोय त्याच्यावर तुम्ही आणि मी बोलतोय. बस. मग ह्याच्यात आपले जे काही शेतकरी बांधव थोडेसे अडचण कशी येते शेतकऱ्यांना, शेतकरी कुठला असू द्या आणि पीक कुठलंही असू द्या, अडचण कधी येते, कुठलंही पीक लावलं आणि पीक लावून पिकानी वय खाऊन पिकानी अपेक्षित उत्पादन दिलं नाही तर झालेला खर्च जर निघाला नाही तर की नातेवाईक मित्रमंडळी कुठनं तरी ते पैसे उचकलेले असतात. हो. पैसे आपल्या कुठल्या शेतकरी बांधवांकडे भागभांडवल नाहीये नसते. आणि ते नसताना नातेवाईक मित्रमंडळी, जावाई, सासरा कोण का व्हायना ते उचकलेले जे पैसे आहेत तर ते पीक अपेक्षित उत्पादन न दिल्यामुळं ते पैसे देता येत नाहीत. आणि ते पैसे नाही देता आले की लबाडी येते. 100%. आणि लबाडी आल्यावर मग असं वाटतं की कष्ट करून पण जर वाया जात असेल तर काय करायचं, करण्यात काय उपयोग आहे, काय करावं काय मग काय करावं ही मनात येण्या अगोदर मला वैयक्तिक असं वाटतं की तुम्ही वापरा बायोनिकला जोडीला घ्या. म्हणजे तुम्हाला हे दिवस, तुम्ही जोपर्यंत आमच्या साथीला आहेत तोपर्यंत आम्ही तुम्हाला हे दिवस खराब कधीही बघून देणार नाही. त्याची साक्षीदार आपण ह्या केळीत उभा राहून बोलतोय. कारण बोलायला प्रत्येक जण आज पोपटावणी एकदम आता खूप छान बोलते, फक्त रिअलिटीमध्ये, कर्मामध्ये, कष्टामध्ये डाऊन हे मार्केटला एग्रीकल्चर मध्ये बारीक अभ्यास केल्यावर खूप अवघड आहे. आणि ते आपण वापरा बायोनिकच्या माध्यमातून धावण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी साहेब तुम्ही जसं घडलं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायोनिक कंपनीकडून, करमाळच्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. नमस्कार.